नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी नाशिक होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करण्याची शेवटची तारीख एक्सटेंड करण्यात आलेली आहे आणि तारीख एक्सटेंड केल्यानंतर मुदतवाढ दिल्यानंतर शेवटची तारीख असणार आहे 21 डिसेंबर 2024। आपण वेळोवेळी मुदतवाढ दिल्याबाबतचं तसेच होम असाइनमेंटचे क्वेश्चन, होम असाइनमेंट अपलोड कसे करायचे ह्याच्याविषयी वेळोवेळी आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवत आहोत। तर कंटिन्यू व्हिडिओ बघायचा आहे आणि पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून तुमच्या जे कोणते प्रश्न असतील तुमचे त्याची उत्तरे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्येच मिळून जातील। कमेंट वगैरे करायची काही गरज पडणार नाही। कमेंट केल्यावर सुद्धा मी उत्तर देईन, परंतु व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कमेंट करायची गरज भासणारच नाही। ठीक आहे। तर सध्या आपण MA इकॉनॉमिक्स, MA अर्थशास्त्र, प्रोग्राम कोड आहे M50, सेमिस्टर फर्स्ट होम असाइनमेंट कसे डाउनलोड करायचे, प्रत्येक पेपरची जी गृहपाठाचे क्वेश्चन आहेत ते कोणकोणते आहेत ती ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। होम असाइनमेंट तुम्हाला 2 वेबसाईटवरून डाउनलोड करता येतं। एक तर जनरल वेबसाईट आहे आणि एक दुसरी वेबसाईट असणार आहे जी होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करायचं आहे। त्या वेबसाईटवरून देखील तुम्ही होम असाइनमेंट क्वेश्चन डाउनलोड करून घेऊ शकता। आता सध्या आपण जनरल वेबसाईटवरून होम असाइनमेंट क्वेश्चन कसे डाउनलोड करायचे ते पाहणार आहोत। पहिल्यांदा ब्राउझरमध्ये टाईप करायचे आहे तुम्हाला ycmou.digitaluniversity.ac सर्च करायचे। सर्च रिझल्टमध्ये जशा तसे वेबसाईट आली की त्याच्यावर सर्च क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर होम पेज येईल तुम्हाला। होम पेज आल्यानंतर डाव्या हाताला तुम्हाला छोटे टॅब दिसतील। त्या टॅबमध्ये होम असाइनमेंटचा एक टॅब दिसेल तुम्हाला। त्या होम असाइनमेंटच्या टॅबवर क्लिक करायचं आहे। तेथे क्लिक केल्यानंतर स्क्रीनच्या मध्यभागी तुम्हाला विविध प्रोग्रामची नावं दिसतील। UG प्रोग्राम, PG प्रोग्राम, PG डिप्लोमा प्रोग्राम। तर MA इकॉनॉमिक्स M50 ही PG डिग्री प्रोग्राम असल्यानं PG प्रोग्राम जो ऑप्शन असेल, निळी लिंक असेल, त्या लिंकवर क्लिक करायचं आहे तुम्हाला। क्लिक केल्यानंतर विविध PG प्रोग्रामची लिस्ट दिसेल तुम्हाला स्क्रीनवर आणि त्यांचे प्रत्येक सेमिस्टरचे टॅब दिसतील। सेमिस्टर 1, सेमिस्टर 2, सेमिस्टर 3, सेमिस्टर 4। आता नवीन ह्याच्यानुसार हे टॅब तुम्हाला व्यवस्थित करून दिले आहेत, म्हणजे तुम्हाला पाहिजे त्या सेमिस्टरवर क्लिक करून डायरेक्ट होम असाइनमेंटची PDF तुमच्या गुगल ड्राईव्हमध्ये तुम्हाला ओपन करता येते। ठीक आहे। मग काय करायचं आहे, आता आपल्याला MA इकॉनॉमिक्स सेमिस्टर फर्स्टचे होम असाइनमेंट क्वेश्चन पाहायचे असल्यामुळे MA इकॉनॉमिक्स M50 कुठं आहे बघायचं, त्याच्या पुढे सेमिस्टर फर्स्ट कुठं आहे बघायचं आणि त्याच्यावर क्लिक करायचं। सेमिस्टर फर्स्टवर क्लिक केल्यानंतर तुमच्या स्मार्टफोनमध्ये जर गुगल ड्राईव्ह असेल तर डायरेक्ट गुगल ड्राईव्हमध्ये ही PDF ओपन होते, नसेल तर होणार नाही कदाचित। त्याच्यासाठी गुगल ड्राईव्ह तुमच्या स्मार्टफोनमध्ये नसेल तर लवकरात लवकर डाउनलोड करून त्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे तुमच्या स्मार्टफोनमध्ये। ठीक आहे। त्याला चालू करून घ्यायचे, ॲक्टिव्ह करून घ्यायचे। मग सेमिस्टर फर्स्टवर क्लिक केल्यानंतर गुगल ड्राईव्ह जर असेल तर ऑटोमॅटिक तुमच्या गुगल ड्राईव्हमध्ये सेमिस्टर फर्स्टचे सर्वच पेपरचे होम असाइनमेंट तुमच्या गुगल ड्राईव्हमध्ये ओपन होतील। तेव्हा जी स्क्रीन दिसेल ती आता तुम्हाला सध्या स्क्रीनवर दिसत आहे। अशा प्रकारे तुमच्या गुगल ड्राईव्हमध्ये वरी नाव येईल सेमिस्टर फर्स्ट आणि आता खाली ही वेगवेगळे टॅब दिसतील। 1 2 3 4 5 6 7 टॅब दिलेले आहेत। तर ही विविध पेपरची PDF आहेत ह्या प्रत्येक टॅबमध्ये। त्याच्यावर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता, स्मार्टफोनमध्ये गुगल ड्राईव्हमध्ये सेव्ह करून घेऊ शकता। तसेच तुमच्याकडे प्रिंटर असेल तर प्रिंट ऑप्शनवर क्लिक करून प्रिंटसुद्धा काढून घेऊ शकता। ठीक आहे। तर आता ही स्क्रीन दिसेल तुम्हाला तुमच्या जिथं कुठं तुम्ही डाउनलोड करत असाल तिथे। तर आता काय करायचं, आपल्याला सेमिस्टर फर्स्ट त्याचा पहिला पेपर पाहायचा आहे तुम्हाला, होम असाइनमेंट क्वेश्चनचा। पहिल्या पेपरवर क्लिक करा। ठीक आहे। असं ते गुगल ड्राईव्हमध्येच ओपन होतं। ओके। तर पेपर क्रमांक 1 आहे ECO 501 मूलभूत आर्थिक सिद्धांत, सेमिस्टर फर्स्ट, शैक्षणिक वर्ष 2024-25। अनेक सांगायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेमिस्टर फर्स्ट म्हणजे कोणते विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांनी 2024-25 या वर्षामध्ये
फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतली असतील असे विद्यार्थी, नवीन विद्यार्थी, थोडक्यात फर्स्ट इयरला ज्या लोकांनी ॲडमिशन घेतले आहे त्यांचे फर्स्ट सेमिस्टरची होम असाइनमेंट आहे ती. ठीक आहे. पेपर क्रमांक 1चं ही जनरल इन्स्ट्रक्शन वाचून घ्यायचं आहे, महत्त्वाचं आहे. पुढे इथं खाली दिसतं तुम्हाला 2 गृहपाठ लिहायचे तुम्हाला. आणि एक महत्त्वाची गोष्ट, गृहपाठ क्रमांक 1 आणि गृहपाठ क्रमांक 2 हे कंटिन्यूमध्ये लिहायचे तुम्हाला. फक्त एवढंच करायचं आहे की गृहपाठ क्रमांक 1 मधील जी पहिला प्रश्न दिसत आहे तुम्हाला 10 गुणांसाठी, तो एकाच पेजवर लिहायचा आहे. ठीक आहे, एकाच पेजवर. तो अर्धा पेज भरला तरी तो तिथंच थांबवायचा आहे, पूर्ण पेज भरला तरी बी तिथंच थांबवायचं आहे. एका पेजवर एकाच प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे. मग गृहपाठ क्रमांक 1 नाव टाकायचं, प्रश्न क्रमांक 1 टाकायचं. त्या एकाच पेजवर तुम्हाला प्रश्न क्रमांक 1चं उत्तर लिहायचे. परत पेज संपल्यानंतर दुसरं पेज घ्यायचे आहे तुम्हाला. दुसऱ्या पेजवर प्रश्न क्रमांक 2 लिहायचा आहे. पुन्हा तिसऱ्या पेजवर प्रश्न क्रमांक 3 लिहायचा आहे. एकाच पेजवर लिहायचं आहे, कमी जास्त एकाच वरच लिहायचं आहे. 3 पेजवर 3 प्रश्न झाले. नंतर चौथ्या पेजवर गृहपाठ क्रमांक 2 लिहायचा आहे. गृहपाठ क्रमांक 2 मध्ये 10 बहुपर्यायी प्रश्न दिसणार आहेत तुम्हाला. त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्न लिहायचं आणि खाली उत्तर लिहायचं. ठीक आहे. 10 बहुपर्यायी प्रश्नाचे प्रश्न क्रमांक टाकत बसायचं नाही, प्रश्नच लिहून टाकायचं पूर्ण आणि खाली उत्तराचं ऑप्शन लिहून टाकायचं, अ ब क ड जी असेल ती. तर अशा प्रकारे गृहपाठ क्रमांक 2 सुद्धा सेपरेट पेजवर लिहायचं आहे. अशा प्रकारे ECO 501 या पेपरचं गृहपाठ तुम्हाला 4 पेजवर 4 प्रश्न लिहायचा आहे. ठीक आहे, 4च पेज. आणि पेज क्रमांक 1 असेल जनरल इन्स्ट्रक्शनचं. असे टोटल 5 पेजमध्ये तुमचं पेपर 1 ECO 501चा गृहपाठ पूर्ण होऊन जाईल. ठीक आहे. जास्तीत जास्त 5च्या वरी वाढवायचं नाही. ठीक आहे. ओके. मग आता ही जी गृहपाठ लिहायचे तुम्हाला, ह्या गृहपाठ लिहायची जी प्रश्न ही पेजेस असणार आहेत, ती पेजेस तुम्हाला इथे स्क्रीनवर दाखवतो मी. हे का asm.ycmu.org.in ह्या वेबसाईटवर जायचं आहे. PRN नंबर टाकून, पासवर्ड टाकून तुमची प्रोफाईल ओपन करायचं आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक पेपरचं नाव दिसेल. त्याच्यापुढे डाउनलोड ऑप्शनवर क्लिक करू तुम्हाला पेजेस डाउनलोड करून घ्यायचे. डाउनलोड करून घेताना प्रत्येक पेपरच्या पुढे तुम्हाला PDF मध्ये 2च पेजेस दिसतील. पेज क्रमांक 1 वर तुमचं सेमिस्टरचं नाव, तुमचं स्वतःचं नाव, विषयाचं नाव, स्टडी सेंटरचं नाव असं छापलेलं पेज नंबर 1 दिसेल. त्याची एकच कॉपी काढायची. हे छापील पेज असेल, त्याच्यावर तुमचं सिग्नेचर असेल, तुमच्या प्रश्नांची संख्या असेल, पेजेस, प्रश्न म्हणजे पेजेसची संख्या. तरी छापील पेज जे आहे त्याचं एकच प्रिंट काढायचं. आणि पेज नंबर 2 दिसेल PDF मध्ये. त्या 2 नंबरची जी पेज आहे, त्या 2 नंबरच्या पेजची टोटल 4 कॉपीज काढायची तुम्हाला. 4 कॉपीज, 4 प्रती काढायची तुम्हाला. जनरल इन्स्ट्रक्शनची 1 पेज आणि पेज नंबर 2च्या टोटल 4 कॉपीज. ठीक आहे. त्या 4 कॉपीजवर गृहपाठ क्रमांक 1 मधले 3 प्रश्न लगातार लिहायचे आणि गृहपाठ क्रमांक 2चं 4थ्या पेजवर लिहायचं. अशा प्रकारे 4 कॉपीज त्या तुम्हाला प्रिंट काढायचं आहे. आता 30 का पेपरची प्रिंट काढायचं, त्याच्यावर छापलेलं आहे तुमचं PRN नंबर आहे, पुन्हा नंतर पेपरचा कोड आहे, पेपरचं नाव आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त्या पेपरचे 4 कॉपीज काढायचं आहे. 4 कॉपीज प्रिंट आउट काढून घ्या. आणि अशा प्रकारे 5 पेजमध्ये तुम्हाला ECO 501चं गृहपाठ पूर्ण करायचं आहे. ठीक आहे. लिहून पूर्ण करायचं आणि पुन्हा ह्याच वेबसाईटवरून अपलोड करायचं आहे. ठीक आहे. ओके. तर घेऊया आता ही पेज नंबर 2 घेऊया पटपट. सॉरी, पेपर क्रमांक 2 पटकन घेऊया, व्हिडिओ खूप मोठा होता आहे. ओके. हे आता पेपर क्रमांक 2 आहे, ECO 502. जनरल इन्स्ट्रक्शन वाचून घ्या, गृहपाठ लिहून घ्या. ही PDF डाउनलोड करायचं वगैरे हे आळस येत असेल तर लिहून घ्या पटापट. ओके. 2. चला तिसरा पेपर घेऊया. ही पेपर क्रमांक 3 आहे, ECO 503 कल्याणकारी अर्थशास्त्र. जनरल इन्स्ट्रक्शन्स वाचून घ्या. खाली गृहपाठ क्रमांक 1 आणि गृहपाठ क्रमांक 2 पटकन घ्या. चला 4था पेपर घेऊया. 4था पेपर असणार आहे, छोटा पेपर असणार आहे. ECO 504 आर्थिक विचारांचा विकास भाग 1.
ह्याच्यामध्ये फक्त एकच गृहपाठ क्रमांक एकच असणार आहे. ह्याला फक्त काय करायचं आहे तुम्हाला, जी PDF जी तुम्ही डाउनलोड करणार पेपरच्या पुढची, पेपरच्या नावाच्या पुढची, त्याच्यामध्ये जी सेकंड पेज आहे त्याची 2च कॉपी काढायची, 2च प्रिंट काढायचे. त्याच्यामध्ये एक पहिल्या प्रिंटवर प्रश्न क्रमांक 1चं उत्तर लिहायचं आणि दुसऱ्या प्रिंटवर प्रश्न क्रमांक 2चं उत्तर लिहायचं. आणि जनरल इन्स्ट्रक्शनचे एक पेज आहे, त्याच्यावर तुम्हाला काही लिहिता येत नाही, फक्त प्रश्नांची संख्या असणार आहे त्याच्यावर आणि सिग्नेचर असणार आहे. असे टोटल 3 पेजमध्ये ECO 504चं गृहपाठ पूर्ण होऊन जाईल. ओके, 5वा पेपर घेऊया. पाचव्या पेपरचं नाव आहे ECO 505 कृषी अर्थशास्त्र. ठीक आहे. जनरल इन्स्ट्रक्शन्स गृहपाठ 1 आणि 2 ह्याला मात्र तुम्हाला टोटल 5 पेजमध्ये होईल तुमचं गृहपाठ. ठीक आहे. 6वा घेऊया. हा ECO 506 काय प्रमाचे अर्थशास्त्र. हे काय प्रिंट मिस्टेक आउट आली. जनरल इन्स्ट्रक्शन्स गृहपाठ क्रमांक 1 गृहपाठ क्रमांक 2 4 पेजवर लिहायचं आहे आणि एक ऑलरेडी डाउनलोडेड पेज असेल प्रिंटेड, असे 5 पेजेस. शेवटचं पेपर क्रमांक 7. आता ही तुम्हाला 7 पेपर इथं दिसत आहे, पण ह्याच्यातला एक पेपर तुमचा ऑप्शनल असणार आहे. ते तुमच्या स्टडी सेंटर कॉलेजला विचारून तुम्ही माहिती करून घेऊ शकता, किंवा तुमचा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म तुमच्याजवळ असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला सेमिस्टर फर्स्टचे पेपर तुम्हाला नाव आणि ते पेपरचं नाव आणि कोड दिसेल. त्याच्याप्रमाणे ह्या 7 पेपरपैकी तुमचे 5 किंवा 6 पेपर असतील. ती कंपल्सरी पेपर तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्मवर जे असतील त्याचे गृहपाठ लिहायचे आहे. ECO 599 अर्थशास्त्रातील संशोधन पद्धती. विषयाचे नाव ECO 599 अर्थशास्त्रातील संशोधन पद्धती गृहपाठ क्रमांक 1 आणि गृहपाठ क्रमांक 2. ओके. तर अशा प्रकारे मित्रांनो सगळे गृहपाठाचे क्वेश्चन संपले आहेत. ह्याच्या 3 पेजवर काय पण नाही. ओके, ब्लँक आहे. ठीक आहे. 1 मिनिट. ओके, सगळे लिहून घ्या, डाउनलोड करून घेऊ शकता. तर लवकरात लवकर. 1 मिनिट मध्ये कॉल येत आहे. ओके, थांबूया आता. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.